टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उद्या भारताचे आणि पाकिस्तानचे जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स आहे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि पाकिस्तानचे DGMO म्हणतात की आम्ही सगळ्या विषयांवरती चर्चा करू। म्हणजे ते किती कांगावेखोर आहेत, ते किती लबाड आहेत हे स्पष्ट होतं। आपण बिलकुल साफ केलेलं आहे की आपण काश्मीर संबंधामध्ये कोणाशी चर्चा करणार नाही। काश्मीरचा तो प्रश्न आहे फक्त पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जे पाकिस्तानकडे आहे ते परत मिळायला पाहिजे, हाच एक मोठा मुद्दा आहे। आणि याच्याशिवाय सिंधू नदी करार वगैरे अशा गोष्टींवरती आपण सुद्धा काही चर्चा करणार नाही। म्हणजे आता पाकिस्तानने नेहमीचा पवित्रा घेतलेला आहे, कांगावा करायचा, प्रॉब्लेम क्रिएट करायचे। या पाकिस्तानच्या DGMOशी जी चर्चा आहे ती थांबवली पाहिजे आणि ती काही दहशतवादी कृत्य करतील किंवा काही दुष्कृत्य करतील त्यांना पनिशमेंट देणं हा एकच उपाय आपल्यासमोर आहे। पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही, हा एक मोठा मेसेज आहे। आणि पाकिस्ताननी काही पण केलं, कारवाई केली तर त्याला 5 पटीने त्यांचं जास्त नुकसान जे आहे ते आपण त्यांना द्यायला पाहिजे। एक मोठी बैठक झाली होती ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला की ऑपरेशन सिंदूर जो आहे तो चालूच राहणार आहे। तर या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्या समोर येतात। वायुसेनेने स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या ट्विटद्वारे की गरज पडली तर आम्ही पाकिस्तानच्या आत घुसू आणि पाकिस्तानवरती हल्ला करू। आपल्याला आठवत असेल की पाकिस्तानचे एअर बेसेस जे 100, 150, 200 किलोमीटर आत होते त्याच्यावरती सुद्धा आपण हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानच्या वायू जे बेसेस आहेत, फायटर बेसेस आहेत, त्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। तर हे मुख्य कारण होतं की ज्याच्यामुळे पाकिस्तान युद्धबंदी करता तयार झाला होता। तर अशा प्रकारचा जो दबाव आहे तो चालूच राहील। आणि जी डोनाल्ड ट्रम्पनी जी एक सीज फायर करण्याचा जो प्रयत्न केला होता तो 2 तासाच्या आत तो जो सीज फायर आहे तो भंग झाला। म्हणजे असं म्हणता येईल की डोनाल्ड ट्रम्पने हॅट्रिक केली की ज्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला युक्रेन वॉर थांबवण्याचा 3 तासाच्या आत त्यांची जी शस्त्रसंधी होती ती बंद पडली। मग त्यांनी इस्रायल हमासचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, तिथे पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही। आणि मी पहिले पण म्हणालो होतो अनेक वेळा की डोनाल्ड ट्रम्प जे करता आहेत त्यांचा सीज फायर आपण मानायला नको, पण तरी पण आपण मानला आणि 1 तासाच्या त्याला भंग करण्यात आलं। त्याच्यावरनं म्हणजे आपल्याला आपल्या राष्ट्रहिताचं रक्षण जे आहे स्वतःच करावं लागेल, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको। काश्मीरच्या संबंधामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी मध्ये उडी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। डोनाल्ड ट्रम्पच्या मध्यस्थीची आपल्याला काहीही गरज नाही। आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे की काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा एक बायलॅटरल इश्यू आहे, आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही। डोनाल्ड ट्रम्प तसे काही शब्द वापरले तर खुशाल चेंडू व्यक्तिमत्व आहे, त्यांना हा जो प्रश्न आहे याच्याविषयी काहीही माहिती नाही आहे। नको त्या ठिकाणी ते नाक खुपसतात आणि त्यांचं या विषयाचं ज्ञान अतिशय कमी आहे। आम्हाला अमेरिकेच्या मध्यस्थीची गरज नाही। तर डोनाल्ड ट्रम्पनी या विषयामध्ये नाक खुपसू नये आणि भारत त्यांचं किंवा अमेरिकेचं कुठलंही इंटरफिअरन्स या विषयामध्ये ॲक्सेप्ट करणार नाही। हा क्लिअर कट इशारा आपण डोनाल्ड ट्रम्पला पण द्यायला पाहिजे, अमेरिकेला पण द्यायला पाहिजे आणि चीनला पण द्यायला पाहिजे। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना।